हॅलो फ्रेंड्स, तर आता बघूया मस्तपैकी तांदळाच्या उकडीचे मोदक। इथे मी नारळ खवून घेतला आहे। एक नारळ पूर्ण खवून घेतला आणि त्याच्यापेक्षा मी थोडासा गूळ कमी घेतला आहे। नारळापेक्षा गूळ कमी घेतला आहे। कढईमध्ये खसखस आणि तीळ एक एक चमचा भाजून घेतली आहे, अशीच भाजून घेतली आहे। त्यानंतर आता मी हे बघा, इथे नारळ जो आहे ना, त्यातला जो काळा भाग आहे तो खवून घेतला नाही आहे, फक्त पांढरा भाग खवून घेतला आहे। कढईमध्ये नंतर मी 2 चमचे साजूक तूप घातलं आणि आता मी नारळ आणि गूळ हे सारणासाठी कढईमध्ये घालत आहे। आता हे सारण शिजायला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं लागतात। हे जे सारण आहे ते आपल्याला चांगल्यापैकी शिजून घ्यायचं आहे आणि कोरडं करून घ्यायचं आहे। सारण जास्त ओलसर राहिलं की मोदकाची जी पारी असते ती फाटते। आता बघा, सगळ्यात शेवटी मी यामध्ये खसखस आणि तीळ घातलं। सारण हे बघा असं छानपैकी ड्राय झालं पाहिजे आणि वेलची पूड घातली आहे। आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून थंड होऊ द्या। आता आपण पारीसाठी तयारी करूया। इथे बघा, मी 1 वाटी पाणी, 1 वाटी दूध आणि थोडीशी त्यामध्ये साखर आणि मीठ टाकलं आहे। दुधाला चांगली उकळी आली की त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। ते स्किप झालं माझ्याकडनं, पण घाला तुम्ही। आता बघा, मी इथे 2.5 वाट्या तांदळाची पिठी, इथे मी भागीरथ तांदळाची पिठी वापरली आहे। तर मी ही जी पिठी आहे ती चांगली चाळून घेतली आहे। दुधाला चांगली उकळी आली की पीठ चांगलं चाळून घ्या आणि नंतर मग तुम्ही हे बघा, हे भागीरथ सुगंधित पीठ मी यामध्ये घातलं आहे। आता चांगली उकळी आली दुधाला की आपण पीठ कसं घालायचं आहे, जसं आपण रवा शिजवताना एका हाताने रवा आणि नंतर एका हाताने ढवळत असतो, तसंच आपल्याला उकळ काढताना सुद्धा करायचं आहे। अशा प्रकारे उकळ काढून मी त्यावर झाकण ठेवलं 10 मिनिटं। आता हे पीठ आपल्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे। बघा, कुठल्याही प्रकारचे लम्प्स नाही राहिले पाहिजे। खूप चांगलं मळून घेतलं। मोदकाचा पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे। त्यानंतर आता मी बघा इथे कळ्या पाडायला घेतल्यात। पीठ चांगलं मळलं गेले की कळ्या छान पडतात। आता मी ह्या प्रत्येक मोदकावर जे केसर घातलं आहे, पाण्यामध्ये भिजून हे केसर मी लावलं आहे। ब्रशने तुपाचा हात फिरवला आहे मोदकांवर। इथे मी मोदक पात्रामध्ये केळीचं पान कोरडं करून त्यावर तूप लावलं, मग मोदक ठेवले आणि ब्रशने तुपाचा हात फिरवला। त्यानंतर मोदक पात्रात 10 मिनिटं मोदक चांगली उकळून घेतली। उकडीचे हे मोदक खास तुमच्यासाठी। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। तोपर्यंत बाय बाय।